24/7 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आत्ताची एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. लोणार ग्रामीण रुग्णालयाची धक्कादायक अवस्था उघडकीस आली आहे. रुग्णालय ऑक्सिजनवर आणि डॉक्टर मात्र घरी. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचिरे यांच्याकडून ग्रामीण भागातील नागरिकांनी सतत तक्रारी मांडल्यात. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यासह अचानक रुग्णालयाची पाहणी केली आणि जे चित्र समोर आलं ते खरोखरच संतापजनक होतं. रुग्णालयातील रुग्णांची प्रचंड गर्दी, साथीच्या आजाराने ग्रस्त रुग्ण जीव वाचवण्यासाठी रांगेत, पण तपासणीसाठी एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. यावेळी फक्त महिला डॉक्टर ऋतुजा चव्हाण गवई एकट्या रुग्णांना सांभाळत होत्या. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाडेकर यांना जेव्हा विचारणा झाली तेव्हा ते अकोल्यात असल्याचं समोर आलंय. 2 महिन्यापूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यावरही डॉक्टर हजर नव्हते आणि आज पुन्हा तेच चित्र. यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार कारभारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. डॉक्टर बचेरिया यांनी स्पष्ट केलं आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तक्रार दाखल करणार आहे. लोणार ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार रोखण्यासाठी आता ठोस पावले उचलली नाहीत तर जनतेचा संताप आणखी भडकणार हे नक्की. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज आपण आहोत लोणार या ठिकाणी. आणि या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय लोणार येथे एक धक्कादायक प्रकार आढळला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल सिंग बचिरे यांनी रुग्णालयामध्ये जाऊन पाहणी केली आणि यामध्ये त्यांना काही धक्कादायक गोष्टी आढळल्यात. त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ऍक्च्युली मी रुग्णालयात स्वतःहून नाही गेलो. माझ्याकडे बरेच रुग्ण आले. सर म्हणे ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर नाहीत, कोणीच नाही, तिथे उपचार होत नाही, लहान मुलांवर उपचार होत नाही, एखादा हार्ट पेशंट असला त्याच्यावर उपचार होत नाही. तर म्हटलं चला. आणि मग मी ग्रामीण माझ्या सगळे सहकाऱ्यांसोबत, आमचे शहर प्रमुख गजानन जाधव, लुकमानभाई, तानाजी आंबोरे, आम्ही सर्व सोबत गेलो. तिथे वातावरण असं होतं की लाईनच्या लाईन लागलेल्या रुग्णांच्या. आणि एकमेव डॉक्टर, महिला डॉक्टर ऋतुजा चव्हाण नावाच्या, त्या पेशंटला आपलं आजार विचारायच्या आणि बस औषध गोळ्या लिहून द्यायच्या. चला. मी त्यांना प्रश्न केला की बा तुम्ही फक्त लक्षणं विचारता आणि औषध लिहून देता, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, एकट्याच तुम्ही. परंतु एखादा पेशंट समजा ज्याला कफ आहे किंवा ज्याच्या लंग्स मध्ये प्रॉब्लेम आहेत, लिव्हर मध्ये प्रॉब्लेम आहे, किडनी मध्ये प्रॉब्लेम आहे, त्याला कसं तपासणार? तुमच्याकडे स्टेथोस्कोप नाहीये, ब्लड प्रेशर चेक करण्याचं मशीन तुमच्याकडे नाहीये. तर त्यामुळे तसं काय असलं तर मग दुसरे डॉक्टर बघतात. तर म्हटलं डॉक्टर कुठे आहेत? तर म्हणजे डॉक्टर दुसरे नाही, मी एकटीच आहे. आणि त्यानंतर त्या सर्व रुग्णांशी सुद्धा बोललो. तर त्यांचं म्हणणं आलं बा 2-2, 4-4 गोळ्या देतात, संपला विषय. अशी अवस्था त्या रुग्णालयात होती. थांबण्याचा प्रश्नच येत नाही. हा लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. जीव जाणं यापासून होऊ शकतं. एखादा समजा हार्ट पेशंट गेला आणि त्याला वेळेवर उपचार नाही मिळाला तर त्यानं औरंगाबाद, मुंबईला जावं का? त्या अवस्थेत तो ग्रामीण रुग्णालय जिथे 12 डॉक्टर नियुक्त आहेत सध्या, 12, त्यामधले 3 ते 4 मास्टर डिग्री आणि बाकी MBBS, BAMS, BHMS असे डॉक्टर. 12 पैकी जर तिथे एक सिंगल डॉक्टर, MBBS डॉक्टर तिथे हजर असतील, 11 डॉक्टर तिथले गायब असतात, त्याला काय म्हणावं? आणि थांबण्याचा विषयच नाहीये किंवा माझा कुठल्या डॉक्टरांवर आरोप नाहीये. मी डॉक्टरांना, आमची संस्कृती आहे, आमच्यावरती संस्कार आहेत आणि सामान्य माणसावरती संस्कार आहेत जे डॉक्टरांना देव मानतात आणि त्यांच्या हातून सेवा मिळावी. आणि शासन तुम्हाला गडेलथ पगार देतो तर त्या पगारीचा मोबदला तुम्ही द्यायला पाहिजे. तुम्ही इकडे पगार घेता, आठवड्यातून एकदा चक्कर मारता आणि जर 6-7 दिवस तुम्ही तुमचं वैयक्तिक हॉस्पिटल चालवत असाल तर हे कसं चालेल? आणि इथे थांबणार नाही. हे प्रकरण शेवटपर्यंत बिलकुल लावून धरणार. त्यांनी समोर काय सुधारणा अपेक्षित आपल्याला आहेत त्यांच्याकडनं? सुधारणा अगदी बारीक बारीक सुधारणा आहेत. सर्वात प्रथम तिथे बायोमॅट्रिक लागलं पाहिजे.
बायोमॅट्रिक मध्ये कोण कधी येतो कोण कधी जातो त्याचा हिशोब असतो. दुसरी गोष्ट, तिथे सीसीटीव्ही असावे. एखादा रुग्ण समजा डॉक्टर तिथे अवेलेबल झाला नाही वॉर्डमध्ये आणि त्या रुग्णाला त्रास होत असेल, तर समजा त्याच्याकडे कोणी नसेल बसलेलं, तर त्यांनी त्या त्रासामध्ये काय करावं. आता 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. घटना अत्यंत भयानक विदारक आहे. त्याच ग्रामीण रुग्णालयामध्ये एक माणूस बेडवर रात्रीला अक्षरशः जळून खाक झाला. खाक म्हणतोय मी, खाक. अगदी कोंबड्या जाळतात त्या पद्धतीचा तो माणूस जळून खाक झाला आणि कुणाला काहीच माहिती नव्हतं. जर माणूस जळून खाक होतो आणि तिथे कुणीच नसतं, याला जबाबदार कोण? जर अशा घटना त्या हॉस्पिटलमध्ये घडतात, त्याला जबाबदार कोण? डॉक्टर, शासन, प्रशासन, कोण? हा प्रश्न उद्भवतो. म्हणून माझा डॉक्टरांशी किंवा त्या याच्याशी काहीही माझा म्हणजे दुश्मनी नाही का काय नाही. मी एक सामान्य माणूस म्हणून गेलो आणि त्या ठिकाणी जर अशी परिस्थिती जी मी अनुभवली, अत्यंत विदारक होती. एक डॉक्टर काय करणार हो, 50 लोकांच्या लाईन लागलेल्या आहेत. काय करेल एक डॉक्टर? तर ह्या जर सुधारणा केल्या तर असे अपघात टळतील. त्या माणसाचा जीव गेला नसता जर तिथे सीसीटीव्ही असते तर. तिथे बायोमेट्रिक असतं तर सगळ्यांनी ज्यांची ज्यांची जी ड्युटी आहे 8 तासाची ड्युटी, शासनानं 8 तास त्यांनी सेवा द्यावी 24 तासातून. पण डॉक्टर ही सेवा अत्यंत इमर्जन्सी आहे. त्यामुळं जिथं ते नोकरी करतात त्याच ठिकाणी त्यांनी राहायला पाहिजे, त्यांनी थांबायला पाहिजे त्याच ठिकाणी, कारण इमर्जन्सी केव्हाही येऊ शकते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपालसिंग बच्छेरे आणि त्यांनी या रुग्णालयामध्ये त्यांचं वैयक्तिक त्यांचा कुणावर आरोप नाही. त्यांनी ज्या अपेक्षित आहे की CCTV बसवा, डॉक्टरांनी मुख्यालयी थांबा, कारण इमर्जन्सी केव्हा येऊ शकते, असे त्यांच्याकडून सुधारणा अपेक्षित आहेत. रघुनाथ आघाव, न्यूज मराठी 24/7 साठी लोणार, बुलढाणा.